आवाज लोकशाहीचा यामध्ये आज आपण पाहणार आहोत नांदेडमधील नागरिकांच्या समस्या। नमस्कार, मी कमलाकर बिरादार। आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आवाज लोकशाहीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या ज्या आहेत ते आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सुविधा असतील या सर्वांचं निराकरण करण्यासाठी आपला हा लोकशाहीचा प्रयत्न आहे। आपण आहोत आता नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये। या प्रभागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत ते आपण आता जाणून घेऊयात। 15 साल हो गए रहे कि हमको भी एक नाला नहीं है, रोड़ा नहीं है। पूरा पानी नाली का हमारे घर के सामने जमा हो रहा हो। रोड दीवार बने गई पूरी, बच्चे छोटे छोटे फिरते, नालियाँ पूरे भर गए, मच्छर हो रहे दुनिया के। नाल्या स्वच्छता नाही, रोडा स्वच्छता नाही, एरियामध्ये पब्लिकला तकलीफ व्हायला या जायला। लेकराला इकडे शाळा आहे तेरानगरमध्ये, जिजामाता शाळा आहे, येणं जाणाऱ्या लेकराला चिले पिलेला लेकराला तकलीफ होतात। घाण उंचले भंग ते कचऱ्याच्या गाडीला बोलले तर ते बी येत नाही गल्लीमध्ये। हे तेरानगरमध्ये लई दिवसापासून आहे, अवघड आता झालेला या जायला। ते नळ नाही तर असं कसं केलं की आमचं हे काय केलं की काय मळ केलं की आम्हाला असं नाही। ते काहीच नाही, आम्हाला कुठंच काहीच नाही। झळा ढळान बसाय सावली नसल्यावणी झाली। करावं काय आता, इलाजच नाही, आमचा इलाजच नाही पुढे बोलायचा। महापालिकेचं तर इकडे दुर्लक्ष आहे। मच्छर एवढे होतात की त्याच्यामुळे हे साथीचे आजार जे होत आहेत, लोकांचे ताप उतरत नाही। आणि हे परवा पूर येऊन गेला या ठिकाणी। 2006 मध्ये नाल्या रोड्याचं काम झालं आहे, तेव्हापासून कोणी नाली केली नाही, रोड केली नाही। वर्षानं पाऊस पाणी येते, नाल्या भरून राहत, नळाला पाणी आलं की भरपूर रोडवर पाणी होऊन जाते जमा। कोणी काढायला येत नाहीत, 8-8 दिवस 15-15 दिवस पण येत नाहीत आमच्या इकडं। अशी समस्या खूप आहे आमच्या इकडं, पण कोणी नगरसेवक नाही का कोणी बघाय रिकामे नाही आमच्याकडे। नाल्या केलेल्या आहेत पण त्या नाल्यातून पाणी वाहून जात नाही, त्याचं व्यवस्थित जे पाण्याचं वहन व्हायला पाहिजे ते होत नाही। आणि मग साचलेल्या पाण्यामुळं या ठिकाणी डासाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे। डेंग्यूची संख्या या भागामध्ये एवढी मोठी आहे की 1-2 घर आड करून या ठिकाणी डेंग्यू रुग्ण आढळतात, अशी या भागाची परिस्थिती आहे। या ठिकाणचे रस्ते कधी झालेत किंवा हा खरंच शहरातला भाग आहे का, कधी कधी हा देखील प्रश्न पडतो। आता नगरसेवक नाही त्या भागात, त्यामुळं आणखी एक अडचण इथल्या नागरिकांना होते आहे। प्रशासन असल्यामुळं प्रशासनाचं तेवढं इकडे लक्ष नाही आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी भिरकत नाहीतच, त्यामुळं सुद्धा या भागातल्या अडचणींची समस्या ही खूप मोठी आता वाढली आहे। नक्कीच प्रभाग क्रमांक 7 मधले हे जे सर्व नागरिक होते यांच्या ह्या ज्या समस्या होत्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। मूलभूत सुविधा यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, नाली नाही आहे, रस्ते नाही आहेत। नाली असेल तर ती चोकअप होते, ड्रेनेज लाईन नाही आहे, ड्रेनेज लाईन आहे मात्र त्याचं आउटलेट देण्यात आलेलं नाही आहे। खांबावरची लाईन जी आहे ती सुद्धा लोंबकळती आहे। अशा अनेक समस्यांना या नागरिकांना तोंड द्यावं लागतंय। मात्र महानगरपालिकेवरती प्रशासक असल्यामुळं कुठल्याही लोकप्रतिनिधींना सुद्धा ही आपली कैफियत मांडू शकत नाही। या अनेक समस्या या प्रभाग क्रमांक 7 मधल्या आहेत। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।